अनुषंगाने पोलीस अधीक्षक यांची देखील भेट घेणार आहेत। ताई, नेमकं आज भेट घेऊन काय काय तुम्ही त्यांना सांगणार आहात आणि किती दिवस झाले नेमकी काय मागणी? आमची एवढीच मागणी आहे की SP सरांना मी एवढी मागणी करणार की आम्हाला 8 दिवसात आमचे आरोपी अटक केले पाहिजेत, नाहीतर मग आज अर्धी मी इथं SP ऑफिससमोर येऊन आमरण उपोषण करणार आहे। मात्र काही तपास काय झाला आहे का, काय नेमकं घडलं होतं आणि त्यानंतर पोलीस प्रशासन असेल, एकंदरीत हे सगळी जी तुम्ही मागच्या वेळेस न्यूज 18 लोकमतनं तुमचा आवाज महाराष्ट्राला दाखवला होता, त्यानंतर काही प्रक्रिया झाल्या का? जसं की पोलीस उपविभागीय अधिकाऱ्याकडे हा तपास देण्यात आला? नाही, त्यांनी काही फॉलोच दिला नाही ना। रात्री बाईट घेतल्याच्या नंतर थोडंसं भावाला फॉलो दिला की काहीतरी 12 नावं निष्पन्न केले, म्हणजे घेतली आहेत म्हणून, पण त्यांची नावं आम्हाला सांगितली नाहीत। फक्त आम्ही एवढंच, आम्हाला नावाहून ते काही गरज नाही, आम्हाला फक्त आरोपी अटक पाहिजे। तर हे 8 दिवसात आमच्या आरोपीचं अटक झाले तर बरेच, नाही तर मग आम्ही आमरण उपोषण करणार आहोत म्हणून हे सांगायला त्यांना तोंडी निवेदन द्यायला मिळाले आहे आज। मात्र या अगोदर काही पोलीस अधीक्षक यांच्याशी बोलणं झालं होतं का? तुम्ही तशी 2-3 वेळेस पोलीस अधीक्षकांची भेट देखील घेतली, आता पोलिसांकडून काय अपेक्षा आहे, नेमकी कशा पद्धतीने झालं पाहिजे? पोलिसांकडून एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला न्याय पाहिजे आणि आमचे आरोपी तात्काळ अटक केले पाहिजेत, नाहीतर तुमच्याच्याने होत नसतं तर डायरेक्ट CIT SIT आणि CIDला तुम्ही प्रकरण द्या ना। तुमच्याच्यानं जर आरोपी अटक करणं होत नाही तर त्यांच्या पद्धतीनं त्यांना करू द्यात, हे पण सांगायचं आहे मला SP सरांना। मात्र तब्बल 15 महिने झालेले आहेत आणि या 15 महिन्याच्या कालावधीमध्ये मागच्या वेळेस जसं तुम्ही म्हटलं होतं की आरोपींना अटक करण्यापर्यंत काही पोलीस अधिकारी गेले होते, पण त्यांच्यावरती दबाव आणला गेला आणि परत ते पुढं काही झालं नाही त्या प्रकरणाचं। नेमकं हे काय घडलं होतं आणि आता हे अशा पद्धतीने घडू नये यासाठी आता काय म्हणणं असेल तुम्हाला? गृहमंत्र्यांना काय सांगणं असेल, मुख्यमंत्र्यांना? गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगायचं आहे की माझ्या नवऱ्याला न्याय द्या, न्याय द्या। आणि कोणत्या बी परिस्थितीमध्ये तुम्हाला जर असा तपास होत नाही, आता चोरमुले सर जे आहेत, ज्यावेळेस घटना झाली त्यांना पंचनामा त्यांनीच केलेला आहे, त्यांना तर पुरेपूर माहिती आहे, मग त्यांना आरोपी बी माहीत असतील ना, तरी पण 12 दिवस होऊन बी ते का आरोपी अटक करत नाहीत? मग मी रात्री बाईट घेतल्याच्या नंतरच त्यांनी 12 नावं म्हणून असे का सांगितले, मग अटक का केलं नाही? त्यांना अटक का केलं नाही म्हणून मी SP सरांना भेट देऊन म्हणणार आहे अटक करा 8 दिवसात। माझ्या 8 दिवसाच्या वर एक पण दिवस मी थांबणार नाही आणि मी इथं येऊन उपोषणाला बसणार आहे। आणखी पण पोलीस प्रशासनावरती तुमचा विश्वास नाही का? आणि ज्या पद्धतीने मागचे 15 महिने झालं हे सगळं तुम्ही भोगताय, ज्या पद्धतीने न्यायाच्या भूमिकेतनं काही पाऊल उचलायला पाहिजे तसे पाऊल उचललं गेलं नाही, आत्ता नेमका विश्वास आहे का? आणि पोलीस कशा पद्धतीने करतात? विश्वास नाही म्हणून तर इतकं चक्रा खावं लागतात ना। विश्वास जर असता, खरंच पोलिसांनी जर आम्हाला मदत करायची असती तर आमचा आरोपी 3 महिन्यातच त्यांनी अटक केला असता। मग असा प्रशासनावर विश्वास राहिला नाही म्हणून तर हे सगळी पळापळ होती ना। मग 1.5 वर्ष झाला, आता 16वा महिना चालू आहे, तरी पण ह्यांना का कळत नाही की आम्ही आरोपी अटक करावं? तरी पण अजून नावच सांगत आहेत आम्हाला, मग आरोपी कधी अटक करणार? आरोपी अटक करा, नाही तर मग पुढल्या मंगळवारी मी इथं येऊन बसणार आहे अमर उपोषणाला। मग माझी एक तर डेड बॉडी तरी जाईल, नाही तर मग आरोपी तरी अटक होतील, दोन्हीपैकी एक त्यांना करावंच लागेल। मात्र न्यायासाठी तुम्हाला इथं पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये खेटे मारावे लागत आहेत, या संदर्भामध्ये तुम्ही लोकप्रतिनिधी वगैरे कोणाला बोललात का? तुमच्या तिथलचे लोकप्रतिनिधी असतील किंवा पंकजाताई असतील, धनुभाऊ असतील, यांच्याकडे तुम्ही कधी बोललात का? आणि तुमच्या न्यायाच्या पाठीमागे त्यांनी राहिलं पाहिजे यासाठी त्यांना काय आव्हान असेल? नाही, धनंजय मुंडे साहेबांना तर माझे वडील जाऊन भेटले, DIGकडे जाऊन तपास गेला, परळीहून फाईल गेली, त्या दिवशी संध्याकाळी जाऊन धनंजय मुंडे साहेबांना भेटले, तर त्यांनी कॉल केला होता चोरमुले सरांना की माझ्या जवळचे आहे तर तुम्ही आरोपी का अटक करत नाहीत? त्यांनी त्यांच्या ह्यानं प्रयत्न केला, पण पंकजाताईला माझे वडील 2 वेळेस जाऊन भेटले, तरी पण पंकजाताईने अद्याप काहीच आम्हाला परिवाराला बी भेटले नाहीत ना, त्याच्यावर प्रतिक्रिया बी काहीच दिली नाही। मग काय अपेक्षा असेल त्यांच्याकडून? त्यांच्याकडून अपेक्षा एवढीच आहे की ताई तुम्ही आपल्या जवळचे आहात, आम्ही तुम्हाला म्हणजे एकदम पूर्णपणे मान देतो, तर तुम्ही आमच्या परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावं, एवढंच आव्हान आहे। आता हे लहान लहान लेकरं 15 महिन्यापासून उघडे आहेत, बाप नाही आहे यांचा आज, आणि या प्रत्येकाची अपेक्षा असते शाळेत गेल्यानंतर वडिलांना विचारणा केली जाते। आता ह्या मुलांचे नेमके काय उत्तर आहे, त्यांची कशी समजूत काढतात? त्यांची समजूत काढण्याला काय, हेच थोडंसं धीर द्यावं लागतो त्यांना की आहे मी म्हणून। पुन्हा त्याचा मामा पाहतो, वडिलांसारखा त्यांचा मामा पाठिंबा खंबीर म्हणून आहे, पण त्यांच्या जे मनात दुःख आहे, जे माझ्या कपाळाचं कुंकू पुसलेलं आहे, ह्याचं कुणीच आम्हाला हे करू शकत नाही, सात्वन करू शकत नाही। मात्र कपाळाचं कुंकू गेलेलं आहे, पोलीस प्रशासन अशा पद्धतीने वागतंय, मग आता नेमकं अपेक्षा कुणाकडून आहे आणि ही अपेक्षा कशी पूर्ण झाली पाहिजे? त्या आरोपीला कशी कठोर शिक्षा केली पाहिजे? आता जो त्रास होतो तुमचा, तो त्रास तो खूप मोठ्या प्रमाणात
एवढीच आता आशेची किरण सूर्यदास साहेबांनी जे प्रकरण उघडं केलं त्याच्यात जर आशेची किरण भेटली म्हणून SP सरांकडे आता दोन वेळेस मी गेल्या वेळेस आले, आता पण आले. आता मात्र तिसऱ्या वेळेस आलेच माझी बॉडी तरी जाईल, नाही तर माझ्या नवऱ्याचे आरोपी तरी ह्यांना अटक करून द्यावं लागतील मला. आता शेवटी न्याय वाट पाहून आता कंटाळा आला आहे. हां, कंटाळून गेले का तर मला लेकरांचं बी बघणं भाग आहे. मग एकतर मला न्याय तरी पाहिजे, नाही तर मग मला तरी इथं हे करा तुम्ही, डायरेक्ट संपवून टाका. माझी फॅमिली आहे ना, मग आम्हा फॅमिलीला तरी संपवून टाका, नाही तर माझ्या नवऱ्याचे आरोपी तरी अटक करा. दोन्हीपैकी एक करा तुम्ही, मग तुम्हाला कोण न्याय मागणार आहे? माझ्या मुलांचं शिवाय माझ्याशिवाय न्याय मागणारं कोण आहे तुम्हाला? मला एवढंच म्हणायचं आहे की न्याय तरी द्या, नाही तर मग आम्हाला तरी संपवून टाका. शेवटचा पर्याय हेच बाकी. तर आपण जर बघितलं संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपींना काही अटक केली, एक जण आरोपी अटक करायचा राहिला, पण ज्या पद्धतीने तिथं तातडी पोलिसांनी दाखवली, प्रशासनाने सगळ्यांनी दाखवली, तुमच्या बाबतीमध्ये तसं केलं गेलं पाहिजे. आणि यासाठी काय नेमकी मुख्यमंत्र्याकडे मागणी असेल? आमच्याकडं फक्त राजकीय सपोर्ट नाही ना, संतोष भैया देशमुखकडे राजकीय सपोर्ट आहे, त्याच्यामुळे त्यांचं प्रकरण उचलून जास्त घेण्यात आलं. आमच्याकडं काय आहे? आमच्याकडं काहीच नाही ना, राजकीय सपोर्टच नाही. आम्ही एक मिडल क्लास फॅमिली, गरीब फॅमिलीमधून आहोत म्हणून आम्हाला न्याय नाही. किती अत्याचार करून सध्या आम्हाला न्याय नाही. मग हे पोलीस प्रशासनाला कळायला पाहिजे ना की आपण ह्यांना न्याय कुठेतरी कोणत्या तरी ह्याच्यातून हेतूतून द्यायला पाहिजे. एवढे 3 लेकरं पोरखे केलेत त्यांनी, एवढं तरी त्यांना कळायला पाहिजे की का केलेत, कारण तरी आम्हाला समजावून नये की का अत्याचार केला एवढा म्हणून. अत्यंत निवृत्त पद्धतीने त्यांच्या डेड बॉडीवरती जे हुरण होते ते खूप खोलवर आणि न्यायव्यवस्थेच्या म्हणजे न्यायालयाच्या समोर जो आवार आहे तहसीलच्या एवढ्या ठिकाणी टाकल्यानंतरसुद्धा प्रशासन असेल कुणी असेल अद्यापपर्यंत या प्रकरणावरती आरोपींना अटक केली जात नाही. यामुळे संताप सर्व स्तरातून व्यक्त केला जातो आहे. लोकांना काय आव्हान असेल आणि एकंदरीत जो समाज आहे सर्व समाजाने तुम्हाला कशा पद्धतीने सहकार्य केलं पाहिजे का शेवटी न्याय नाही मिळाला तुम्ही सुद्धा रस्त्यावर उतरणार आहे? रस्त्यावर उतरायचं काहीच नाही. मी आंदोलनाला इथं उपोषणाला बसलं ना, एक तर म्हणलं ना माझी डेड बॉडी तरी जाईल, नाहीतर आरोपी तरी मला न्याय तरी भेटेल. दोन्हीपैकी एक होणार. रस्त्यावर उतरून काय उपयोग आहे? मी इथं SP ऑफिस समोर बसूनच आहे, कारण माझं प्रशासनावरच हे ना, दोष माझा प्रशासनालाच आहे, कारण सुरुवात त्यांनी प्रशासनाहूनच हे केली. मग दोन्हीपैकी एक करावंच लागेल त्यांना. एक तर आमची फॅमिली तरी हे करावं लागेल, नाही तर न्याय तरी द्यावं लागेल. या पप्पाची भेट झालेली तर दीड वर्ष होऊन गेलेलं आहे. तब्बल आपण जर बघितलं तर 15-16 महिना होत. आठवणी येते? हो येते ना. काम की ते आम्ही जेव्हा एक्झाम होती तेव्हा लास्टला भेटला होतो, पुन्हा कधी भेट झाली. काय म्हणायचं तुला वडील? कोणत्या नावाने हात मारायचे? शिवा म्हणून लास्टला बोलला होता. त्याच्यानंतर भेट झाली. काही हे अश्रू आहेत, मुलाचे अश्रू झाली की आता हे अश्रू तरी हे केले पाहिजे. आता हे तरी अश्रू मुख्यमंत्र्यांनी पाहिले पाहिजेत. प्रशासनाला कळायला पाहिजे ना, मग या परिवाराला न्याय द्यायचा आहे का नाही द्यायचा ते. आम्ही 15 महिने झालं दर भटकत आहोत. मी लेकरं घेऊन दर भटकत आहे, तरी पण न्याय का भेटत नाही. मला हेच जाणून घ्यायचं की प्रशासनाला का एकदम काय पाहिजे. मग आत्ता मुख्यमंत्र्यांना काय म्हणणे? न्याय मिळाला पाहिजे. सगळं न्याय मिळाल्याशिवाय तुम्ही आता माघार घेणार नाही? न्याय मिळाल्याशिवाय मी माघार घेणार नाही. आज आरती येऊन मी इथं बसणार उपोषणाला. डायरेक्टली मग दोन्हीपैकी एक करावं लागेल. आरोपी तरी अटक करावं लागतील, नाही तर मग माझी बॉडी तरी परळीला जाईल. एवढंच होईल. आपण पाहतोय महादेव मुंडे यांची परळीमध्ये निघून हत्या करण्यात आली होती आणि ते कुटुंब न्यायासाठी आता पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आलेले. इथं आल्यानंतर त्यांच्या डोळ्यामधले जे अश्रू आहेत ते अश्रू देखील पाहिल्यानंतर प्रत्येकाचं जे संवेदनशील काळीज आहे त्याला देखील अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. मात्र एकंदरीत जी न्यायाची भूमिका आहे, न्यायाच्या दृष्टिकोनात पोलीस प्रशासन असेल, मुख्यमंत्री असतील यांनी न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली जाते. एवढंच नाही तर जर न्याय नाही मिळाला तर पोलीस अधीक्षक कार्यालयामध्येच उपोषण करणार. इथून एकतर माझी डेड बॉडी जाईल किंवा मला न्याय मिळेल अशी जी टोकाची भूमिका आहे